यानंतर बातमी मनमाडमधली आहे। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे आणि यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र यात भीतीचा गैरफायदा घेत मनमाड शहरामध्ये एफडीएच्या तोतया अधिकाऱ्यांच्या टोळीनं धुमाकूळ घातलेला आहे। 2 महिला आणि 2 पुरुषांच्या या तोतया टोळीनं व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या टोळीचा पर्दाफाश झालाय। बघूया। म्हणे आम्हाला वरून आदेश आहे, आम्ही कुठं पण करू शकतो। म्हटलं मॅडम तुम्ही अंडरनी वगैरे दाखवा। आणि म्हटलं मी अध्यक्षांना पण फोन केलेला आहे, ते रस्त्यातच आहे, ते येतील। ते पण त्यांनी मला अजून एक प्रश्न, तेल कोणतं वापरता, हे कोणतं वापरता। म्हटलं साहेब तुम्ही बसा 2 मिनिटं, अध्यक्ष येते त्याच्यानंतर बोलू। त्यांनी जसं मी अध्यक्षांचं नाव घेतलं त्यांनी इथून पळ काढला। तोतया टोळीचा बनाव लक्षात येताच दुकानदारांनी क्षणाचाही विलंब न करता हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष आणि मनमाड पोलिसांना कळवलं। आपण पकडले जाणार आणि बिंग फुटणार हे लक्षात येताच पोलिसांचं नाव ऐकून या तोतया टोळीनं दुकानातून पळ काढला। दुकानदारांच्या प्रसंगावधानं मोठा गंडा टळला असला तरी या घटनेमुळे मनमाडमधील व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली। आम्ही तर एकच मागणी करू मुंडे साहेबांना का असे जे फेक व्यक्ती येतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। व्यापाऱ्यांना फार त्रास होत आहे। व्यापाऱ्यांना प्रत्येक माणूस ब्लॅकमेल करणारे व्यक्ती भरपूर तयार झाली आहे। एकीकडे तुकाराम मुंढे भेसळखोरांवर धडक कारवाई करताय तर दुसरीकडे त्यांच्या नावाचा धाक दाखवून तोतया टोळ्या व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करताय। त्यामुळे अशा तोतयांचा तातडीने आणि कडक बंदोबस्त करावा अशी मागणी आता मनमाडच्या व्यापाऱ्यांकडून केली जाते। विशाल मोरे, झी 24 तास, मनमाड।